गुड मॉर्निंग स्टुडंट्स. ठीक आहे. आज आपण MST CET 12वी 11वी 12वी जी असते त्या 12वी झाल्यानंतर एक्झाम असते त्याच्याबद्दल टोटल डिस्कशन करणार आहे. ते कशा पद्धतीने प्रिपरेशन करायचे वर्षभर. ओके. आणि काय स्ट्रॅटेजी असेल. ओके. कोणत्या पद्धतीने तुम्ही स्टडी कराल जेणेकरून तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन भेटेल. ओके. सगळ्यात महत्वाचं काय आहे की 12वीला तुम्हाला 12थला बोर्डला कितीही मार्क्स असेल तर चालते, म्हणजे 50% असेल तरी चालतंय. 60 असेल, 70 80 90 सगळे 99 वाले सगळे एकातच येते. ओके. अबव 50% असेल तर चालतंय. ओके. तर अबव 50% असलेलं ना सीईटी तुम्ही काय करू शकताय, देऊ शकताय महाराष्ट्र बोर्डची. ठीक आहे. आणि ही सीईटी एक्झाम असते 12वी झाल्यानंतर. 12वी झाल्यानंतर ही सीईटीची कॉमन एंट्रन्स टेस्ट असते. हे कॉमन एंट्रन्स टेस्ट दिल्यानंतर तुम्ही जाऊ शकता इंजिनिअरिंग कॉलेज, इंजिनिअरिंगला जाऊ शकताय किंवा तुम्ही फार्मसीला जाऊ शकताय. जर इंजिनिअरिंगला जायचं असेल तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स असे 3 सब्जेक्ट आहेत. जर तुम्हाला फार्मसी जायचं तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. ठीक आहे. हे 3 विषय तुम्हाला सिलेक्ट करावे लागतील. ओके. सो पीसीएम साठी फिजिक्स साठी 50 क्वेश्चन असतात, केमिस्ट्री 50 क्वेश्चन असतात आणि मॅथ्सला 50 क्वेश्चन असतात. प्रत्येकाचे मार्क्स एक असतात. फिजिक्स साठी एक क्वेश्चन 1 मार्क साठी असतो, केमिस्ट्रीज मध्ये 1 क्वेश्चन 1 मार्क साठी, आणि मॅथ्स साठी काय असतो, फक्त 1 क्वेश्चन 2 मार्क्स असतो. त्याचे होतात टोटल 100. सो ही 200 मार्क्सची काय असते, एक्झाम असते सीईटीची. ठीक आहे. ठीक आहे. सीईटीची एक्झाम सेम, याची पण केस सेम आहे. 50 आणि याचे 100 मार्क्स. ठीक आहे. असे हे 200 मार्काचे काय असते, एक्झाम्स असते. ठीक आहे. सीईटी 200 मार्काची एक्झाम, जे पीसीबी असेल आणि पीसीएम असेल. तर तुम्हाला 200 पैकी किती पाडायचे आहेत म्हणजे तुम्ही आमचं गव्हर्नमेंट जे कॉलेज आहे त्याचं एम, तुमचं जे एम आहे तिथं ऍडमिशन भेटेल. सगळ्यात महत्वाचं आता यासाठी प्रॅक्टिस करावी लागते. डेली प्रॅक्टिस. काय करावं लागते, डेली प्रॅक्टिस. ओके. तर डेली प्रॅक्टिस, डेली 5 MCQ फिजिक्स, 5 MCQ केमिस्ट्री, 5 MCQ मॅथ्स. ओके. हे 1 वर्षभर तुम्ही प्रिपरेशन याची केली. ओके. 300 डेज पकडू आपण, तर प्रत्येकाचे होतात 5 5 5 4, किती टोटल जर ऍड केले तर 4500 प्लस MCQ काय होतं, तुमचे प्रॅक्टिस होते. यामध्ये तुम्हाला 4000 प्लस किंवा 4000 MCQ ची प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला ऑब्व्हियसली 150 क्वेश्चन सुटणारच आहेत. पण कधी हे जर डेली प्रॅक्टिस केली तर. ओके. तर डेली प्रॅक्टिस करणं, आणि काही ठिकाणी काय केलं तर क्रॅश कोर्स घेतले जातात. ओके. क्रॅश कोर्स म्हणजे काय, 40 डेज मध्ये तुम्ही काय करताय, कम्प्लीट करताय. ठीक आहे. 40 डेज मध्ये सगळ्या सिलेबस कम्प्लीट करताय. सगळे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचे सगळे टॉपिक 40 दिवसामध्ये तुम्ही कम्प्लीट करताय. ओके. मग त्यामुळे तुमचा 48 टॉपिक 40 दिवसात पूर्ण करताय. बोर्डची प्रिपरेशन 1 वर्ष पूर्ण करताय. आणि सीईटीची प्रिपरेशन जिथं गरजेचं आहे, ज्याची वर्षभर प्रिपरेशन केलं त्याची प्रिपरेशन फक्त तुम्ही 40 दिवस करताय. त्यामुळे तुमचं आउटपुट जे आहे ते 90च्या खालीच तुमचे काय येतात, पर्सेंटाइल मोस्ट ऑफ द स्टुडंटचे. एखाद्या चुकून गोळ्या झाले तर एखादा जाऊ शकतो पुढं, पण सगळे 90च्या खालीच असतात. आणि या 90च्या खाली पर्सेंटाइल जर पुढे पडले 90% पर्यंत, काही उपयोग नाही. प्रायव्हेट कॉलेजला ऍडमिशन घ्यावं लागतं, डोनेशन भरावं लागतं, आणि याचे डोनेशन आहेत कमीत कमी सीएस साठी 7 ते 8 लाख रुपये डोनेशन. ओके. तर तुम्हीच ठरवा, क्रॅश कोर्स मध्ये तुम्हाला सीईटी करायचे तर तुम्हाला डेली प्रॅक्टिस करायचंय. ठीक आहे. तुमच्याकडे ब्रेन आहे, तुम्ही यूज करू शकताय बाबा, की आपल्याला डेली प्रॅक्टिस केल्यानंतर रिझल्ट भेटणार आहे, तर आपल्याला 40 दिवस कोर्स केल्यानंतर भेटणार आहे. ओके. हा हे डिफरन्स सगळ्यात महत्वाचं. तर आपण दररोज 5 MCQ सोडून घेतोय. हे डेली प्रॅक्टिस आहे, आपल्या अकॅडमीमध्ये करून घेतलं जाते. आपल्या अकॅडमीचं नाव आहे न्यू इन्स्पायर अकॅडमी. न्यू इन्स्पायर अकॅडमी. जी न्यू इन्स्पायर अकॅडमी कुठे आहे, जी आहे ताराबे पार्क कॉलेज, विवेकानंद कॉलेजच्या शेजारी. आपण तिथे घेतो, डेली MCQ प्रॅक्टिस करून घेतोय. ओके. तिथं आपण 11th and 12th, ओके, 11वी 12वीचे PCMB फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायो या सगळ्या विषयाची तिथे थेअरी प्लस आम्ही MCQ डेली करून घेतलं जात आहे. ओके. जर तुम्हाला अकॅडमीमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा सीईटी मध्ये चांगला टॉप स्कोर करायचा असेल किंवा वर्षभर तुम्हाला सीईटीची प्रिपरेशन करायची असेल तर तुम्ही अवश्य भेट द्या. आणि ह्याचं लोकेशन ताराबाई पार्क, PCK कॉलेज.
नियर VCQ कॉलेज. ओके, आणि माझा नंबर आहे 9561483307. ओके, हा पर्सनल माझा नंबर आहे. या नंबर कॉल करू शकताय, एन्क्वायरी करू शकताय आणि तिथे ऍडमिशन घेऊ शकताय. सगळ्यात महत्वाचं, डेली प्रॅक्टिस MCQ ची करणं गरजेचं आहे. जर ती होत नसेल तर लक्षात ठेवा, तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजला कधीही ऍडमिशन घेऊ शकणार नाही. आणि कॉस्ट काय प्रायव्हेट कॉलेजला आणि गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये फरक काय? प्रायव्हेट कॉलेजला कॅम्पस सिलेक्शन एवढे चांगले होत नाहीत जेवढे कम्पेअर टू गव्हर्नमेंटला होतात. दुसरी गोष्ट, प्रायव्हेट कॉलेजमध्ये डोनेशन भरावं लागतं. जर तुमचे मार्क्स कमी असतील तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज असतं तर डोनेशनची काही गरज नाही आणि चांगले कॅम्पस तिथं असतात. दुसरी गोष्ट, किती पाहिजे मार्क्स तुम्हाला? 98 किंवा 99% पुढे मार्क्स लागतात तरच तुमचं गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन होतंय, अदरवाईज होत नाही. समजतंय? आणि 94च्या खाली पडले म्हणजे 93 92 तर लक्षात ठेवा, प्रायव्हेट कॉलेजमध्ये पण तुम्हाला डोनेशन भरून ऍडमिशन घ्यावं लागतं. समजतंय? चांगला आहे. CS साठी ट्रेडनुसार ते थोडं वर खाली होतं, मेकॅनिकल हे पण कॉम्प्युटर सायन्स बोललं तर हे जनरल कॅटेगरीसाठी पण सांगितलेलं आहे. तर आजच ठरवा की तुम्हाला वर्षभर डेली प्रॅक्टिस करायची आहे का 40 दिवसाची प्रॅक्टिस करायची आहे का वीक प्रॅक्टिस करायची. वीक म्हणजे काय? केलं नाही केलं किंवा अशा पद्धतीने प्रिपरेशन करायची असेल तुम्ही ठरवा. का डेली प्रॅक्टिस तुमची करून घ्यायली. आता आम्ही काय करतोय, क्लासमध्ये करून घेतोय. ओके, तुमचे प्रॉपर चांगले पद्धतीने MCQ क्वालिटी पण चांगली पाहिजे, शिकवणारा पण चांगला पाहिजे, शिकणारा पण चांगला पाहिजे. ओके, कुठली कसेही MCQ सोडून चालत नाही. प्रॉपर फॉर्म्युले करून, ओके, प्रॉपर त्याला मेथड आहे, त्या पद्धतीने तुम्ही MCQ प्रॅक्टिस केलं तरच तुम्ही CET मध्ये काय करू शकताय, तुमचं ड्रीम अचीव्ह करू शकताय. समजतंय? सो ज्यादा इन्क्वायरीसाठी किंवा तुम्हाला एखादा गायडन्स हवा असेल तर तुम्ही या नंबरवर काय करू शकताय, कॉल करू शकताय. तुम्ही न्यू इन्स्पायर अकॅडमीला काय करू शकताय, भेट देऊ शकताय. ठीक आहे, धन्यवाद.